गाथेमधील महाराजांचा हा 37 क्रमांकाचा अभंग आहे. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देव. जेथे तेथे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठल गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देव. तुका म्हणे अनु तुझविन नाही, नभावुने पायी वाड आहे. महाराजांना या सृष्टीमध्ये, या संसारामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीही नव्हतं. आनंदघन स्वरूपाचा परमेश्वर त्यांच्यामध्ये, त्यांचे वर्णन करण्यात त्यांचे सर्व अभंग हे लिहिलेले आहेत. आणि त्यामुळे पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. त्यांचे पावले पावली हे परमेश्वर आहे. दुसरा भावच नाही यामध्ये, दुसरा व्यवहारच नाही, दुसरा संसारच नाही आमच्यामध्ये. तुझ्याशिवाय माझ्या या विश्वात, माझ्या आचरणात पावलोपावली तू माझ्या सोबत आहेस, तू माझ्या जवळ आहेस, तू माझ्यामध्ये समाविष्ट आहेस. दुसरा भावच येत नाही माझ्यामध्ये. काही प्राप्त करावं, दुसरं सांसारिक वस्तू, हा भाव माझ्यामध्ये येऊ देऊ नको. जेथे तेथे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. मी जेथे जातो तेथे तुझेच पावले मला दिसतात. हे जे त्रिभुवन आहे, या त्रिभुवनामध्ये काठोकाठ तू भरलेला आहेस. आणि जिथं जाईल तिथं मला तूच दिसतोस. तू म्हणजे परमेश्वर, परमेश्वर म्हणजे आनंदघन. जिथे जाईल तिथं मला आनंद दिसतो. दुःखाच्या लहरी दिसत नाहीत, दैन्य दिसत नाही. भेदाभेद मते भ्रमाचा संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. परमेश्वराला महाराज या चरणातून साकडे घालतात की जिथं भेद आहे, भेदाभेद भत जे आहे ते भ्रमाचा संवाद आहे. अमुक अमुक आहे का, अमुक देवळात आहे का, देव कुठं आहे, देव दिसतो का, देवानं कुठं चांगलं झालेलं आहे का, या प्रकारचे जे नास्तिक आस्तिक यांच्या चक्रामध्ये आम्हाला तू घेऊन जाऊ नकोस. आम्हा नको वाद त्याशी देऊ. त्याप्रमाणे आम्हाला त्यांच्याशी वाद घालायला लावू नकोस. आता करता करिता तूच आहेस. त्यामुळे या प्रकारचे महाराज देवांना साकडं घालतात. तुका म्हणे अनु तुझं विन नाही, नभावून पाही वाडा आहे. अनुरेणूमध्ये तू समाविष्ट आहे, त्यामुळे नभावून पाही वाडा आहे. त्यामुळे आकाशानंही तू फार मोठा आहेस, त्यामुळे तू प्रत्येक ठिकाणी समाविष्ट आहे. आणि आनंद प्रत्येक अनुरेणूमध्ये समाविष्ट आहे. आणि परमेश्वर प्रत्येक अनुरेणूमध्ये असल्यामुळे दुःख दारिद्र्य ज्या भावना आहेत त्या माणसाने काढून टाकल्या पाहिजेत. अहंपणा, न्यूनपणा, न्यूनगंड, तो मोठा आहे मी लहान आहे, तो श्रीमंत आहे मी गरीब आहे, तो बुद्धिमान आहे मी निर्बुद्ध आहे, तो ज्ञानी आहे मी अज्ञानी आहे, या प्रकारच्या तुच्छ भावना काढून परमेश्वराशी लीन राहणे आणि एक भाव, एक रस कंटिन्यू उपभोगणे. 24 आवर्स जो माणूस या रसाचं प्राशन करतो तो माणूस आनंदी स्वतः राहतो आणि स्वभावावर असणाऱ्या माणसाला सुद्धा आनंद प्राप्त करून देऊ शकतो. आणि त्याचं जे कार्य आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे आनंदाने होऊ शकतं, चांगल्या दर्जाचं होऊ शकतं. आणि म्हणूनच भारतीय लोकांना, भारतीय शास्त्रज्ञांना, भारतीय तज्ञांना जगामध्ये डिमांड आहे. आणि भारत राष्ट्र जगामध्ये प्रगतिशील राष्ट्र म्हणून गणलं जातं आणि ते गणलं जाणार आहे. तुकाराम महाराजाला ही दृष्टी 300 वर्षापूर्वी त्यांना प्राप्त झाली होती. ती दृष्टी आज भारत देश हा जगाच्या इतिहासामध्ये प्रगती करत आहे. आणि माणसाचं कल्याण जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे त्याचं ग्रहण प्रत्येक माणसाने करून आपलं कार्य
परमेश्वराला समर्पण आनंदाने केलं पाहिजे, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.